अबा मित्र मी कुठं आलेलो आहे कुठं ते लाडल्या बहिणीचे पैसे काढत नाही का त्या केंद्रावरती ते कोणतं काय म्हणते त्या केंद्राला हा ते XYZ तेच केंद्र मित्र त्या दिवसाचं चालू होतं माझ्या बायकोचं ते चला त्या लाडल्या बहिणीचे पैसे काढून आता मी म्हटलं आता जाऊ आज जाऊ उद्या कारण मित्र ऊनच इतकं भयानक आहे की त्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो मी आपल्याला जीवावर येतो बाहेर निघातो तिकून टपरीवर घरी आले की तर ते माझ्या मागं म्हणून राहतो पण आज मला घेऊनच आली चला म्हणे तुम्ही माझ्यासोबत पंचायतीमध्ये आज गेलोच पाहिजे आज लाडल्या बहिणीचे पैसे काढायचे मित्र आणि किती काम आहे ते आम्हाला माहित नाही कम से कम 5-6 हजार रुपये तरी नाही का म्हणजे कामात येईल काहीतरी आता तिनं लय हट्टा धरला होता मी तिच्या हट्टा पुढे आता मी वारा उडून द्याला चल मला आता जेवण आमच्यासोबत सम्राट बी आला सिरियस सम्राट आहे का यो मागा लागला याला म्हणून नको यो भाऊ ना तानामध्ये आहे की नाही गाड्यात पाकिट वाजले आता 2:30 वाजून गेले कशाला होतो नाही म्हणे यायचंच म्हणे पप्पा आम्हाला आहे ना रे बदमाश त्याला गाड्या मोटर पाहायला माझी वाटते त्याच्यामुळे मित्र घरी काही थांबत नाही आणि हा मागा लागून आला आता आमच्या मॅडम आतमध्ये आता त्या पैसे काढतील काढा म्हणा आता काय आहे ते किती काय आहे मला बी माहित नाही आता मागच्या आता 2-4 महिन्यापासून आले नव्हते पैसे काही महिने आता किती महिन्याचे देते तर किती महिन्याचे नाही सरकार भेटले तर घेऊन टाकू पण एकले चुकीचं केले सरकारनं जे वृद्ध लोक होते म्हातारे लोक त्यांचे पैसे बंद केले त्याचं मला दुःख झालेलं आहे मित्रांनो इमानदारी सांगतो एक टायमाला आमच्यासारख्या नाही तर माणसाचं बंद केले तर चालन आम्ही मेहनत करू काहीतरी काम करू धंदा करू पण म्हाताऱ्या माणसाचं कसं तर म्हाताऱ्या माणसांना भेटत होते तर ते बंद करून लय गलत केलं मला बिलकुल आवडणी मित्रावते गप्प सांगतो तुम्हाला मी म्हाताऱ्या माणसं पैसे पाहिजे होते कसं गोळ्या औषधाला त्याला कामं येतील ते पैसे आहे की नाही आता कोण आहे त्याला सहारा म्हातारपणामध्ये सरकारनं हेच सहारा द्यालता आणि त्यानं तो बी सहारा हिसकून घेतला मित्रांनो बरं नाही वाटलं आपलं ते त्याच्यामुळं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमानं परत एकदा एक शॉर्ट व्हिडिओनं पण मी नाही मॅसेज धाडा होता की तुम्ही जे पैसे बंद केले म्हाताऱ्या माणसाचे ते चालू करा त्याला सहारा राहू द्या कारण ह्या मित्रांनो यात इथं म्हातारे माणसं चालले हो आधी याला कधी ते 1500 रुपये कधी भेटले तर आज रिक्षाला भाड्याला काम येईन त्याला हां काही खर्चाला काम येतील काही गोळ्या औषधाला काम येईन हां काही समजा आता उन्हाळ्याचे फळं खातील खरबूज खातील काही काय नाही ते 1,500चा फायदा होईल की नाही त्याला हा बरं आता कसे पाय एवढ्या उन्हात चालले हेच म्हणणं आहे माझं सरकारला करा होते म्हाताऱ्या माणसाचे पैसे परत चालू हां त्याला तेवढा सहारा नाही तर नाही बंद करून टाका माझ्या बायकोचं बंद केलं चालेल मला काय घाम नाही पश्चाताप नाही आहो आज बंद केलं काय टेन्शन नाही परंतु म्हाताऱ्या माणसाचे चालू राहू द्या आता काय ते सेवा सेतू केंद्र काय इथं आलो आता चालू आहे तिकडे काढणं काय झालं का आता ते बंधू आतमध्ये फोनवर बिझी आहे आता हे बी काटवून गेली मित्र उभे उभं राहा म्हणे मला आता कायच करावं आता त्याला म्हणा ना आता आम्हाला पाहणं कसं काय असं इशारे कर नाशिक काहीतरी इशारे करायचं हो भाऊ करा खोटरोटं चालू आहे का मित्राव ते फोनवर बिझी आहे आणि काहीतरी खोटरोटू करू राहिले मी म्हणलं चला तुमच्या संग असे बातचीत करावं जसं 2-3 मिनिटाची इकडे गप्पा छप्पा मारून घेतो माहिती नाही तेवढा टाइमपास होऊन जातो काही एखादा मॅसेज बी पोचून जातो हां लाडल्या बहिणीचे पैसे बघूच आता किती काय तर उन्हाळे झाले आता आहे की नाही का जाऊ मग भेटले का तिथं काय खरबूज घेऊन खायला उन्हाळ्याचे जे होईन ते होईन काय आवडलं टवटवीत राहायचं असं ना फळं खायचे मित्रावर खासकर टरबूज खायचं पानाचं खिरे काकड्या टरबूज अंगुरं बिंदास खायचे खायला जे होईन ते ओके आता एकदा पाहू आता काय आतमधला तमाशा आणि किती पैसे भेटतात काय भेटतात तर आता मी माझ्या हातामध्ये मी काय ती स्टिक काय म्हणतात ते सेल्फी स्टिक आणली नाही या हातातून त्या हातात फोन घेऊन राहिलो हाताला कळ लागायला लागली आता फोन धरू लोक जाता येतं माझ्याकडे पाहू राहिली आता मी येईल कुठं माहिती का शिवाजीनगरमध्ये त्या बघ कसा रोडवरून लोक वाहते गाड्या मोठा ही आपली इथं बघ शाईन उभी हे पब्लिक एवढ्या उन्हात तानामध्ये बी पाय जाते बाबा किती ऊन आहे मरणाचं 2:30 वाजून गेले 2:45 हो राहिले दुपारचे हे आमचं सम्राट दिलं आता गाड्या आता काय बदमाश हा बडवा छटेला बदमाश बा कौन है तो हाँ
नंबर लावणं चालला. आता मी हातला नाही दाखवत मित्र, कारण काय काय जणाला आवडतं कॅमेरा पुढे यायला, काय काय जणाला आवडत नाही, त्याच्यामुळे कशाला बळजबरी द्यायला घ्यायचं. आमचा सम्राट ठीक आहे. आणि आता मी पण लय मोठा आलो भक्कम आणि गप्पा मारल्यात तुमच्या पुढं. आता मी इथं तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.